लग्नाच्या वेगवेगळ्या हैराण करणाऱ्या घटना नेहमीच समोर येत असतात। कधी नवरदेव काही कारणाने लग्न मोडतो, तर कधी नवरी काही कारणाने वेळेवर लग्न मोडते। अनेकदा तर कारणही खूप अजब असतात। अशीच एक घटना सध्या समोर आली आहे। लग्नाचे काही रीतिरिवाज पार पडल्यानंतरही नवरदेवाला नवरीशिवाय घरी परत जावं लागलं। अर्ध्यापेक्षा जास्त रीतिरिवाज पार पडल्यावर नवरीला समजलं की नवरदेवाला सरकारी नोकरी नाही। अशातच तिने लग्नास नकार दिला। अशात नवरदेवाला वरात परत न्यावी लागली। इंजिनियर मुलासोबत लग्न ठरवल्यानंतर लग्नाच्या दिवशी नवरदेव वाजत गाजत वरात घेऊन गेला। नवरीकडील लोकांनी वरातीचं स्वागतही केलं। त्यानंतर लग्नाचे वेगवेगळे रीतिरिवाज सुरू झाले। मात्र सप्तपदी होण्याआधीच नवरीने नवरदेवाला सरकारी नोकरी नसल्याचं कारण देत लग्नास नकार दिला। त्यामुळे दोन्हीकडील लोकांना एकच धक्का बसला। दोन्हीकडील पक्षात बराच वेळ चर्चा झाली। मात्र नवरीचे कुटुंबीय आणि नवरी लग्नास तयार झाले नाही। त्यानंतर पंचायत बोलावण्यात आली। एका व्यक्तीने आपल्या मुलीचं लग्न छत्तीसगडच्या बलरामपूर येथील इंजिनियर तरुणासोबत जुळवलं होतं। मध्यस्थी व्यक्तीने सांगितलं होतं की मुलगा कन्नौजला भाड्याने राहतो। तो सरकारी इंजिनियर आहे। त्याकडे 6 प्लॉट आणि काही जमीन आहे। अशातच लग्न ठरलं आणि काही दिवसांनी वरातही आली। वेगवेगळे रीतिरिवाज पार पडले। काही वेळाने नवरीला समजलं की नवरदेव प्रायव्हेट नोकरी करतो। अशातच तिने लग्न करण्यास नकार दिला। नवरीने स्पष्ट शब्दात सांगितले की ती प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यासोबत लग्न करणार नाही, जे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला। काही लोकांनी नवरीला समजवण्याचा प्रयत्नही केला। इतकंच नाही तर नवरदेवाने त्याची पे स्लिपही नवरीला दाखवली। त्यात त्याला 1,20,000 रुपये महिना पगार असल्याचं दिसलं। तरीही नवरीने काही ऐकलं नाही। त्यानंतर समाजातील लोकांनी दोन्ही पक्षाचा जो खर्च झाला तो एकमेकांना देण्याचं ठरलं। त्यानंतर नवरदेव वरात घेऊन परत गेला।